सुरक्षा रक्षक मंडळ भरती 2026। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघाली आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास आहे। महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार यामध्ये फॉर्म भरू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे या ठिकाणी चालू झालेले आहे। 29 एप्रिल पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आहे। 28 मे 2026 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं करून सांगू राहिलो कारण की सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणतेही मुलाखत नाही आहे। ग्राउंडच्या बेसवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे। 100 मीटर, 1600 मीटर, गोळाफेक असं 100 मार्काचा पुरुष उमेदवारांचा ग्राउंड असणार आहे। महिला उमेदवारांचा 800 मीटर, 100 उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग, 100 मीटर गोळाफेक याच्या बेसवर आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। आणि सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये जे विद्यार्थी मिळून आपलं जर सिलेक्शन झालं तर आपल्याला यामध्ये खाकी वर्दी भेटणार आहे आणि पगार सुद्धा यामध्ये 22,000 रुपये महिना आहे। आणि आपल्या जिल्ह्याच्या आसपासच आपल्याला जे विद्यार्थी मिळून ड्युटी करायला लागते आणि जे काही सरकारी कार्यालय, निमशासकीय कार्यालय आहे, त्याचबरोबर जे काही दवाखाने आहे, त्याचबरोबर महानगरपालिका आहे, जे काही धरण आहे, बांध आहे, तर अशा ठिकाणी सुरक्षा रक्षक मंडळाचे जे विद्यार्थी मिळून जवान यांच्या ड्युट्या त्या ठिकाणी राहते आणि 8 घंटेची ड्युटी एकदम शाही ड्युटी आहे। खाकी वर्दी सुद्धा आहे आणि त्याचबरोबर जे एकदम चांगली ड्युटी आहे। तर या भरतीची निवड प्रक्रिया काय, त्याचबरोबर आपल्या यामध्ये सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, आणखीन बोनस मार्क कायचे भेटणार आहे, बाकीच्या जिल्ह्यांची भरती कधीपर्यंत निघणार आहे, या सर्व मुद्द्यावर आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। संपूर्ण माहिती सांगणार आहे। उंची किती आहे, ग्राउंडला इव्हेंट कोणकोणते, किती मार्कासाठी इव्हेंट आहे, उंची, छाती, ग्राउंड सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सुरक्षा रक्षक मंडळ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पास सुरक्षा रक्षक मंडळची ही भरती या ठिकाणी निघालेली आहे। तर या भरतीमध्ये जी शैक्षणिक पात्रता 12वी पास यामध्ये मागितला आहे आणि वयोमर्यादा 18 ते 35 वर्षापर्यंत मागितला आहे आणि त्याचबरोबर मागासवर्गीय कॅटेगरीचे असेल तर 18 ते 40 वर्षापर्यंत आपण या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। आणि फॉर्म भरण्याचे 29 एप्रिल पासून फॉर्म भरणे चालू झाले आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 28 मे 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो या भरतीमध्ये जर पाहिलं आपण तर या भरतीमध्ये फीचं काही अट नाही, फी यामध्ये मागितलेली नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता सुरक्षा रक्षक मंडळमध्ये जर आपण पाहिलं तर सुरक्षा रक्षक मंडळमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदर मी तुम्हाला वारंवार सांगत आलो होतो की येणाऱ्या दिवसामध्ये सुरक्षा रक्षकची मंडळची भरती निघणार आहे। आतापासून तयारीमध्ये लागा। 100 मीटर, 1600 गोळाफेक हे आउट ऑफ तुम्ही करून घ्या। याच्या अगोदर मी तुम्हाला वारंवार सांगितलं होतं, म्हणजे सांगण्याचा जो उद्देश होता की तुमची तयारी झालं पाहिजे आणि तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे, तुम्हाला वर्दी भेटली पाहिजे, तुम्हाला पगार त्या ठिकाणी भेटला पाहिजे, ठीक आहे। हा काही सांगण्याचा उद्देश राहायचे। मेन म्हणजे तुमची परिपूर्ण तयारी त्या काळात झाली असते। म्हणजे मी तुम्हाला याच्या अगोदर 4 ते 5 महिन्यापासून या ठिकाणी सांगत येऊन राहिलो, लक्षात ठेवा। 3-3, 4-4, 5-5 महिन्यापासून मी सांगत आलो आहे की येणाऱ्या दिवसामध्ये सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघणार आहे म्हणून, ठीक आहे। तर सुरक्षा रक्षक मंडळमध्ये जे विद्यार्थी मिळवणं उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर आहे आणि महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 158 सेंटीमीटर आहे आणि छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। आणि त्याचबरोबर यामध्ये वजनाची अट, आपलं जे वजन आहे पुरुष उमेदवारांचं 50 किलोच्या वरती असलं पाहिजे। 50 किलोच्या खाली जर असेल तर फेल केला जाते, अपात्र केला जाते। आणि महिला उमेदवारांचं जे वजन आहे 45 किलोच्या वरती असलं पाहिजे। 45 किलोच्या खाली जर असेल फेल केला जाते, अपात्र केला जाते, अशा प्रकारे आहे, एक लक्षात ठेवा। तर सुरक्षा रक्षक मंडळ भरतीचा मी तुम्हाला अपडेट दाखवून देतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल जाहीर सूचना, नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात सुरक्षा रक्षकांचा नागपूर, वर्धा, गोंदिया व भंडारा जिल्ह्याकरिता समुच्चक पूल तयार करण्यासाठी जाहिरात। नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यक्षेत्रातील नागपूर, वर्धा, गोंदिया व भंडारा जिल्ह्याकरिता नोंदित मुख्य मालक नियुक्तांना कारखाने, आस्थापने, शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय, मंडळे, महामंडळे, कार्यालय इत्यादी मागणीनुसार सुरक्षा रक्षक पुरवण्याकरिता 317 सुरक्षा रक्षकांचा समुच्चक पूल तयार करायचा आहे। म्हणजे समुच्चक पूल म्हणजे काय की 317 जागा भरायच्या आहे। समुच्चक पूल ज्या जागालाच म्हटलं जाते, 317 जागा त्यांना त्या ठिकाणी भरायच्या आहे। 317 जागा त्या ठिकाणी रिक्त आहे।
त्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करणे आहे। सदर समुच्चक पूल तयार करण्यासाठी शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी तारीख दिली की 29 एप्रिलपासून फॉर्म भरणे चालू झाले आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 28 मे 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आता यामध्ये आपल्याला जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर यामध्ये कोणकोणते विद्यार्थ्यांना फॉर्म भरते, सध्याच्या कंडिशनला नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा या 4च जिल्ह्यासाठी ही सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघाली आहे। या 4च जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना सुरक्षा रक्षक मंडळमध्ये फॉर्म भरता येते। बाकीच्या जिल्ह्याची निघायची आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगतो। त्याचबरोबर तुम्हाला जर फॉर्म भरायचा तुम्ही नागपूर जिल्हा आहे, त्याचबरोबर वर्धा, गोंदिया, भंडारा जिल्ह्यातले असेल तर तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता। तुम्हाला जर फॉर्म भरता येत नसेल तर मग सायबर कॅफेमध्ये तुम्ही जाऊ शकता। वेबसाईट जे या भरतीची ते sgbregistration.in या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेले आहे। आता विषय राहिला की बाकीच्या जिल्ह्यांची सुरक्षा रक्षक मंडळची भरती कधी निघणार आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यासाठी सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघाली आणि भरती खास या नागपूर जिल्ह्यापासूनच चालू होते। नागपूर जिल्ह्यापासूनच सर्व जिल्ह्यांची या ठिकाणी भरती सुरू होते, एक लक्षात ठेवा। तर येणाऱ्या दिवसामध्ये सर्व जिल्ह्यांची या ठिकाणी सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघणार आहे। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा आहे। 1 ते 2 महिन्यामध्ये तुम्हाला आणखीन सुरक्षा रक्षक मंडळाची कोणत्याही जिल्ह्यातली जाहिरात आपल्याला पाहायला भेटू शकते। आता जवळपास 8 जिल्ह्याचे जे सुरक्षा रक्षक मंडळचे जागा आपल्याला पाहायला भेटणार आहे। त्यानंतर आणखीन सुद्धा म्हणजे सर्व जिल्ह्यांचे जे या ठिकाणी जागा निघणार आहे, एक लक्षात ठेवा। आपली जी तयारी आहे हे चालू ठेवा। याच्या अगोदर सुद्धा मी तुम्हाला 3 ते 4 महिने अगोदर सांगितलं होतं की सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघणार आहे आणि आता सुद्धा तुम्ही लिहून घ्या। येणाऱ्या दिवसामध्ये जे आहे आणखीन जे जवळपास 7 ते 8 जिल्ह्यांची सुद्धा सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कोणता जिल्हा असू शकते, ठीक आहे। आतापासून आपापल्या जिल्ह्यामध्ये लागा, तयारीमध्ये लागा, कारण की सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघणार आहे। आता ग्राउंडचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे। तुम्ही जर या ठिकाणी 5 मिनिट 10 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी जर आले तर 40 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 10 सेकंड, 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 36 मार्क, 5 मिनिट 30 सेकंड, 5 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 32 मार्क, 5 मिनिट 50 सेकंड, 6 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 28 मार्क, 6 मिनिट 10 सेकंड, 6 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 24 मार्क, 6 मिनिट 30 सेकंड, 6 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 20 मार्क, 6 मिनिट 50 सेकंड, 7 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 16 मार्क, 7 मिनिट 10 सेकंड, 7 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 10 मार्क। आणि त्याचबरोबर पुरुष उमेदवारांसाठी 100 मीटर रनिंग आहे। 30 मार्कासाठी 11.50 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 30 मार्क, जसा टाइम वाढणार तसतसे कमी मार्क्स। त्यानंतर गोळाफेक आहे, पुरुष उमेदवारांना 8.5 मीटरपेक्षा जास्त फेकला 30 मार्क भेटणार आहे। अशा प्रकारे 100 मार्काचं ग्राउंड आहे। महिला उमेदवारांचं जे ग्राउंड आहे आता 800 मीटर रनिंग आहे। 2 मिनिट 50 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 40 मार्क भेटणार आहे। 2 मिनिट 50 सेकंड 3 मिनिटापर्यंत आले 36 मार्क, 3 मिनिट ते 3 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 32 मार्क, 3 मिनिट 10 सेकंड 3 मिनिट 20 सेकंड पर्यंत आले 28 मार्क, 3 मिनिट 20 सेकंड 3 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 24, 3 मिनिट 30 सेकंड 3 मिनिट 40 सेकंड पर्यंत आले 20 मार्क, 3 मिनिट 40 सेकंड 3 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 16 आणि 3 मिनिट 50 सेकंड 4 मिनिटापर्यंत आले 10 मार्क। त्यानंतर 100 मीटर आहे, तुम्ही जर 14 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 30 मार्क भेटणार आहे। जसा टायमिंग तुमचा या ठिकाणी कमी येणार तसतसे कमी मार्क्स भेटणार आहे। गोळाफेक आहे महिला उमेदवारांसाठी, स्क्रीनवर तुम्ही बघू शकता। या ठिकाणी गोळाफेकचं जर पाहिलं तर तुम्ही जर या ठिकाणी 6 मीटरपेक्षा जर जास्त गोळा फेकला 30 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी। त्याचबरोबर तुमचं MSCIT झालं असेल तर 4 मार्क बोनस NCC सर्टिफिकेट असेल, 2 मार्क बोनस NCC B सर्टिफिकेट असेल, 4 मार्क बोनस NCC C सर्टिफिकेट असेल, 6 मार्क बोनस, अशा प्रकारे आहे प्रक्रिया। आजच्यासाठी तर थांबतो। चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। जय हिंद, जय भारत।